तुम्ही जनजीचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणले तुमच्या भाषेमध्ये बोलावं लागेल. तर सॅक्रेड गेम मधला हा सीन घेतलेला आहे बघा आपण. सॅक्रेड गेम मध्ये हे आहेत गणेश गायतोंडे भाऊ आणि हे आहेत बंटी भाई. आणि बंटी भाईंना गायतोंडे भाऊचा अचानक फोन येतो आणि हे बंटी भाई जे आहेत ते कांताबाई सोबत इथं कॅरम खेळत बसलेले असतात. आता फोन बघितल्यानंतर गायतोंडे भाऊ लगबगीनं बंटी भाई कानाला फोन लावतात आणि विचारतात, गायतोंडे भाऊ तुम कहा हो? त्यावेळेस गायतोंडे भाऊ म्हणतात की मैं तेरे से 188 साल दूर हूं. किती? 188 साल. मग बंटी त्याचे प्रॉब्लेम सांगायला सुरुवात करतो की भाऊ तुम जहां पर भी हो जल्दी आ जाओ, यहाँ पर काली चाय में पार्ले जी बिस्कुट डुबा के खाना पड़ रहा है. और पता नहीं है एमपीएससी वालों ने क्यों पुराना सिलेबस छोड़ा है और क्यों नया सिलेबस पकड़ा है, पर अपने को पक्का डाउट है कि एमपीएससी वाले अपना एनकाउंटर कर देंगे, इसलिए भाऊ तुम जल्दी आ जाओ. आणि मग तिथं बंटीला आणखी डाऊट येतो. बंटी विचारतो की भाऊ क्या तुम सच में 188 साल दूर हो या 188 किलोमीटर? बघा बंटीचा प्रश्न आहे, क्या भाऊ तुम सच में 188 साल दूर हो या 188 किलोमीटर? आता भाऊनी जे उत्तर दिलं त्याला तिथंच पॉज करू आणि आपण याचं उत्तर देऊ. आता याचं उत्तर असं आहे बघा, जर तुम्हाला हा एस्केप वेलोसिटी किंवा जे रिक्वायरमेंट आहेत परीक्षेच्या ज्या मागण्या आहेत ह्या जर व्यवस्थित माहित असतील तर तुम्ही या परीक्षेपासून 188 किलोमीटर दूर आहात. आणि जर तुम्हाला त्या गोष्टी माहितच नसतील की तुम्ही प्रिपरेशनमध्ये परीक्षेच्या मागणी काय आहे, तुम्हाला कशा पद्धतीने प्रिपरेशन करावं लागेल, एक शिस्तबद्धरित्या एक प्रक्रियाबद्धरित्या कसं प्रिपरेशन करावं लागेल हे जर माहित नसेल तर तुम्ही 188 साल दूर आहात. आणि फक्त हे 188 साल नाही तर सोलार इयर लुनार इयर्स दूर आहात. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेणं. आणि तुम्ही जर व्यवस्थित सिस्टमॅटिकली प्रिपेअर केलं, सिलेबस जाणून, ऑर्गॅनिक लर्निंग, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ह्या गोष्टी व्यवस्थित संकल्पना समजून घेतल्या आणि जे एक्झामसाठी रिक्वायर्ड प्रॅक्टिस आहे, मग ते MCQची प्रॅक्टिस असू द्या, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस असू द्या, त्याचं व्यवस्थित इव्हॅल्युएशन केलं आणि मग तुम्ही या प्रिपरेशनमध्ये 188 किलोमीटर दूर पण राहणार नाही तर ते फक्त 1.88 किलोमीटर म्हणजेच 2 वर्षामध्ये तुम्ही पोस्ट काढून बाहेर पडाल या प्रोसेसमधून. म्हणून ही गोष्ट महत्त्वाची आहे.